ಎಡೆಬಿಡದೆ ಸುರಿಯುತ್ತಿರುವ ಮಳೆಯಿಂದಾಗಿ ಬೆಳಗಾವಿ ಸಮೀಪದ ಬಳ್ಳಾರಿ ನಾಲೆಗೆ ಪ್ರವಾಹ ಬಂದಿತ್ತು. ಹೊಲದಲ್ಲಿ ಭತ್ತದ ಬೆಳೆ ಜಲಾವೃತವಾಗಿದೆ. ಹಲವು ವರ್ಷಗಳಿಂದ ಬಳ್ಳಾರಿ ನಾಲಾ ಬಳಿಯ ಭತ್ತದ ಬೆಳೆ ಪ್ರವಾಹದಲ್ಲಿ ಮುಳುಗಿತ್ತು. ರೈತರು ಅಪಾರ ನಷ್ಟ ಅನುಭವಿಸುತ್ತಿದ್ದಾರೆ. ಈ ವರ್ಷವೂ ಸುರಿದ ಭಾರೀ ಮಳೆಯಿಂದಾಗಿ ಈ ಬಳ್ಳಾರಿ ನಾಲೆಗೆ ನೀರು ನುಗ್ಗಿ ಸಾವಿರಾರು ಎಕರೆ ಜಮೀನು ಮುಳುಗಡೆಯಾಗಿದೆ. ಪ್ರಸ್ತುತ ಪರಿಸ್ಥಿತಿಯ ಬಗ್ಗೆ ವಿವರವಾದ ಮಾಹಿತಿ ಪಡೆಯಲು ನಮ್ಮ KMM सुद्दीवाहिनीಯ प्रतिनिधी बಳ್ಳारी नालेಗೆ भेटी ನೀಡುತ್ತಾರೆ. नमस्कार मित्रांनो, आज आपण बेळगाव शहराच्या बाजूलाच असलेल्या बेळ्ळारी नाल्याकडे शेजारी आम्ही आलेलो आहोत. बेळ्ळारी नाल्याला पूर आला असं समजल्यानंतर आपण इथं पाहतो तरी या भागातील शेतवाडी पूर्णपणे पाण्याखाली व्यापली गेलेली आहे. तर या वडगाव, शहापूर आणि अनगोळ या भागातील या नाल्याच्या शेजारी अनेक शेती आहे आणि ही शेती असे भात पिकवण्यासाठी एक उपयुक्त असलेली शेती आहे. आणि या शेतीमध्ये दरवर्षी या बेळ्ळारी नाल्याच्या अडचणीमुळे या बेळ्ळारी नाल्याला पाणी येत असल्यामुळं निश्चितच हा भाग संपूर्ण जवळजवळ 1000 एकर जमीन ही पाण्याखाली व्यापली जाते. या पाण्याखाली वापल्यामुळं या भागातील बासमती भात व इतर भात एक नंबरचं भात इथं शेतकरी उत्पादन करत असतात. पण या भातामुळं या भाताची अनेक देशामध्ये मागणी असते आणि अशा ह्या सुंदर आणि एक उत्तम प्रतीच्या भाताची लागवड इथं करत असलेल्या ठिकाणीच हे पाण्याचं स्वरूप तुम्ही पाहू शकता. आपल्या समोर आपल्या भागातील काही शेतकरी आहेत. शेतकरी आपल्या व्यथा मांडत असतात. यापूर्वीच तुम्ही पाहिला की माझी आता सध्या असलेल्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी देखील या नाल्याची साफसफाई करण्यासाठी म्हणून 2 पोकलँड लावून केले. पण ते पावसाच्या अखेरीला त्यांनी ते पोकलँड लावून स्वच्छता करण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. अद्याप या शेतीमध्ये पाणी साचूनच राहिलेलं आहे आणि ही शेती खरोखर अनगोळ, वडगाव, शहापूर आणि या भागातील अनेक छोट्या मोठ्या अल्पधारक शेतकऱ्यांची ही शेती ही पाण्याखाली गेल्यामुळं त्यांचं जीवन, हे शेतकऱ्यांचं जीवन खरोखरच एक कष्टमय बनलेलं आहे. आणि आत्ता तर ह्या पुरातून जी शेती खराब किंवा भात पीक हे जे खराब झालेलं आहे किंवा खराब होणार आहे, या पिकाला सरकारनं परिहार देणं काळाची गरज आहे. तर आपण जाणून घेऊया की आपण ह्या भागातील शेतकरी आहेत राजू मर्वे यांच्याकडून आपण जाणून घेऊया. साहेब, तुम्ही या ठिकाणी तुमची शेती आहे, शेतीची काय व्यथा आहे इथं? सर, दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा पूर आलेलाच आहे आणि गेल्या वर्षी 25 तारखेला आला होता. या दिवशी यावर्षी 8 दिवस आधी आलेला आहे. आणि हे काय झालं आहे, ही आमची दरवर्षाची एक समस्या, मोठी समस्या निर्माण झालेली आहे. आणि हे समस्या निर्माण व्हायचं कारण हा पुन्हा बेंगलोर हायवे झाला आहे की नाही, त्या हायवेचं मुख्य कारण आहे. कारण काय झालं आहे, हा येळ्ळूर रोडचा तळ आणि त्या हायवेच्या पुलाचा तळ 6 इंच वरती झाल्यामुळे 1 इंचाला 1 फूट, या ठिकाणी 1 फूट पाणी चढतं आहे, तिथं 1 इंच पाणी चढतं, या ठिकाणी 1 फूट पाणी वर चढतं आहे. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षीसुद्धा लवकर पूर आल्याने शेतकऱ्यांना अत्यंत मोठ्या संकटांना सामोरं जावं लागणार आहे. कारण आम्ही दरवर्षी या संबंधित अधिकारी म्हणा, दरवर्षी संबंधित शेतकरी म्हणा, हे सरकार म्हणा किंवा सरकारला आम्ही दरवर्षी निवेदनं देत असतो, आंदोलन करत असतो, सांगत असतो, विनंती करत असतो, पण त्याचा काही आजपर्यंत उपयोग झालेला नाही. मला वाटतं आहे या भागातील शेतकऱ्यांना संपवण्यासाठीच सरकारनं पावलं उचलली असतील. त्यामुळेच या बेळ्ळारी नाल्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे. कारण हा बेळ्ळारी नाला या येळूर रोडपासून हुदलीपर्यंत 28 किलोमीटर आहे. त्याच्या आजूबाजूला हजारो एकर जमीन आहे आणि जर सरकारनं मनात आणलं तर हे लवकरात लवकर होऊ शकतं आहे. पण मला वाटतं आहे की सरकारच्या मनात ह्या बेळ्ळारी नाल्याचा विकास करायचा आहे की नाही, हा मोठा गहन प्रश्न आहे. कारण अनेक सरकारं आली गेली, सगळं झालं, पण यावेळेस तरीसुद्धा आत्ताचं सरकार जे आहे, आता सरकार अस्तित्वात कर्नाटकात आलेलं आहे, ते सरकार शेतकऱ्यांचं सरकार म्हणून आलेलं आहे. कारण शेतकऱ्यांनीच एवढ्या मोठ्या त्यांना जागा मिळवून दिलेल्या आहेत. तेव्हा या भागातील शेतकऱ्यांना वाचवायचं असेल, शेतकऱ्यांचा आशीर्वाद घ्यायचा असेल, कारण या ठिकाणच्या भागातले शेतकरी अल्पभूधारक आहेत आणि ते अशी पिकं बघा, तुम्ही जर पाहायला गेलं असं या ठिकाणी आत्महत्या जास्त होत नाहीत. आत्ताच मी ऐकलं आहे, आजच ह्या बेळ्ळारी नाल्याच्या बाजूला एका शेतकरी गेला होता बेळ्ळारी नाल्याला, त्याला सर्पदंश झाला आणि तो आता हॉस्पिटलमध्ये हे आहे, ॲडमिट झालेला आहे. तेव्हा सरकारनं ताबडतोब या भागातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी म्हणून
ज्या ज्या ठिकाणी पुलं आहेत त्या ठिकाणी जे जलपर्णी आहे ती जलपर्णी काढल्यास काय होतं आहे, दिलासा दिल्यासारखं होतं आणि पाणी उतरून जाईल. कारण आता हे भात पेरलेलं आहे, हे टिकतं आहे ह्याची गॅरंटी नाही. कारण किती वेळा पूर येईल, कारण 3-3, 4-4 वेळा पूर आलेला आहे. आणि हे भात लावताना काय झालं आहे, आता आम्ही जर ह्या भातात नट्टी लावायला गेलो तर जमीन आणि नट्टी लावायचं असेल तर 2 इंच पाणी लागत आहे. ते 2 इंच पाणी असेल तर ती नट्टी टिकते, नाहीतर भात लावणी आणि जर पाणी वर चाललं तर भात लावणी सगळी सत्यानाश होऊन जाते. आणि त्यासाठी म्हणून सरकारनं ताबडतोब पावले उचलून हा बल्लारी नाला साफ करून या भागातील शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी आमची संबंधित अधिकारी आणि हे सरकार त्याला विनंती आहे. त्याचबरोबर खरं सांगायचं झालं तर तुम्ही म्हणताय तसं या भागातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी. आम्हाला नुकसान भरपाई नकोच आहे तुमची. तुम्ही किती देणार? आता गुंठ्याला 60-70 रुपये देणार, मग आम्हाला तुमची 60-70 रुपये नको. बल्लारी नाला क्लीन करून द्या. आम्हाला तुमच्या 1 रुपयाची अपेक्षा नाही आहे. तेव्हा सरकारनं ताबडतोब पावले उचलून हा बल्लारी नाला क्लीन करून आम्हाला शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी आमची विनंती आहे. मित्रांनो, आपण पाहिलात की शेतकऱ्याची व्यथा की आम्हाला नुकसान भरपाई नको, पण हा नाला व्यवस्थितरित्या साफ करून द्यावं असं त्यांची मागणी आहे. कॅमेरामॅन संकल्प बरोबर मी महादेव पवार, KMM ಮರಾಠಿ ನ್ಯೂಸ್ ಬೆಳಗಾವಿ. ಭತ್ತದ ಬೆಳೆ ಹಾಳಾಗುವುದು ನಮಗೆ ಇಷ್ಟವಿಲ್ಲ. ನಾಲೆ ಸ್ವಚ್ಛಗೊಳಿಸಿ ನೀರು ಹರಿಸಬೇಕು ಎಂದು ರೈತರು ಆಗ್ರಹಿಸಿದ್ದಾರೆ. ಈ ಚರಂಡಿಯ ಸಮೀಪವೇ ಶಹಾಪುರ, ವಡಗಾವಿ, ಅನಗೋಳ್, ಧಾಮ್ನೆ, ಯಳ್ಳೂರು ಮೊದಲಾದೆಡೆ ಅನೇಕ ಸಣ್ಣ ಹಿಡುವಳಿದಾರರ ಜಮೀನುಗಳಿವೆ. ಈ ಸಮಸ್ಯೆ ಯಾವಾಗ ಬಗೆಹರಿಯುತ್ತದೆ ಎಂಬುದನ್ನು ಕಾಲವೇ ಹೇಳಬೇಕು. ಸಂಕಲ್ಪ ಸಿಂಧೆ, KMM ಕನ್ನಡ, ಬೆಳಗಾವಿ.